जानू, तू अजून चेंज नाही केलंस? खरं सांग, माझीच वाट बघत होतीस ना साडी चेंज करण्यासाठी? तो तिच्या पाठीवर हात फिरवत बोलला. तशी ती मात्र लाजून चूर झाली. आता कुठे लपून बसू की काय असंच वाटलं तिला. कारण खरंच त्याने सांगितलं होतं म्हणूनच तर तिने चेंज केली नव्हती साडी. ती तिथून पळून जाऊ लागली, पण त्याने तिचा पदर पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. आता पुढे. पण जसा त्याने तिचा पदर ओढला, तिच्या पदराची पिन खट करून तुटली. तसं तिने मात्र तो पदर एका हाताने पकडून स्वतःला झाकून घेतलं. पण मानेल तो अमित कुठे ना? त्याने अजूनच जोरात तिला ओढलं आणि आता तिचा पदर खाली पडला होता आणि ती त्याच्या मिठीत. आय टोल्ड यू नो, आय विल हेल्प यू चेंज इन युअर क्लोथ्स. मी तुला बोललो होतो ना की तुझे कपडे चेंज करण्यात मी तुला मदत करेन. मे आय? तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. तशी तिने मान होकारात हलवली आणि त्याच्या छातीत तिचं डोकं खुपसलं. आता तो हसला आणि त्याचं पुढचं काम करू लागला, तिला अजिबात त्रास न देता. नाही, असं कसं? त्रास तर तिला देतच होता तो, स्वीटवाला त्रास. आणि तिला पण आवडत होतं त्याचं असं त्रास देणं. दिवसेंदिवस मिस्टर राज्याध्यक्ष जरा जास्तच रोमॅन्टिक होत चालले होते. पण त्याचा रोमांस तिला खूप सुखावत होता. पुन्हा एकदा तो तिच्यावर त्याच्या प्रेमाची बरसात करत होता आणि ती त्याच्या स्पर्शात अगदी विरघळत होती. रात्री कधीतरी दोघांचाही डोळा लागला. सकाळी अमितला जाग आली तर बाजूला जानू नव्हती. ती आज त्याच्या आधीच उठली होती. तो पण उठून जिमला जाऊन आला आणि मग आंघोळ करून ऑफिससाठी तयार होऊ लागला. इतक्यात मॅडम त्याच्यासाठी कॉफी घेऊन आल्या. गुड मॉर्निंग मीत, तिने हसून त्याला ग्रीट केलं. हे, व्हेरी गुड मॉर्निंग माय जान, तो पण बोलला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने त्याच्या हातातली टाय तिला दिली. तशी तिने ती घेतली आणि त्याच्या गळ्यात बांधू लागली. जान, आज तू चक्क लवकर उठलीस. व्हेरी गुड हा. मला वाटलं होतं की मी काल जास्त त्रास दिला म्हणून तू आज जरा एक्स्ट्रा झोपशील. तो तिला डोळा मारत बोलला. तशी ती मांजरीसारखे डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. असं काही नाही, मला बोलायचं आहे तुमच्याशी थोडं, म्हणून मी लवकर उठले. नाहीतर तुम्ही आजकाल खूप बिझी असता, लगेचच ऑफिसला निघून जातात. आणि असंही तुम्ही दिलेला त्रास आवडतो मला, ती किंचित कालात हसत म्हणाली. तशी त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. ओ रिअली? तुला खरंच आवडत असेल तर मग मी रोजच तुला असा त्रास देईन, ओके? तो मिश्किल हसत बोलला. तशी ती पुन्हा त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. आता त्याची टाय बांधून झाली होती. एनिवेज जान, तुला माझ्याशी बोलायचं होतं ना? बोल मग. म्हणजे तुला आय लव्ह यू बोलायचं असेल तर मी तुला आधीच सांगतो. आय लव्ह यू 2, 3, 4, 5 इन्फिनिटी, तो हसत बोलला. तशी ती हसली. कसे आहेत हे, असं काहीतरी करतात की मला अजूनच त्यांच्यावर प्रेम येतं. पण जानू, बी स्ट्रॉंग. तुला जे विचारायचं आहे ते विचार आधी, ती मनातल्या मनातच स्वतःला बोलली. जान, काय झालं? एवढा कसला विचार करतेस? त्याने विचारलं. नाही तर, ती बोलली. अगं मग बोल ना, तुला काहीतरी बोलायचं आहे ना? तो बोलला. हो, ते मला हे विचारायचं होतं की ही रोजी कोण आहे? तिने खाली मान घालूनच विचारलं. रोजी? कोण रोजी? तो बोलला. तसं तिने चिडून त्याच्याकडे पाहिलं. ओके, रोजी ना, ती माझी पीए आहे, तो कॉफी पीत पीतच बोलला. बिचाऱ्याला ठसका लागला तिची ती नजर बघूनच. ओ, पीए आहे का ती तुमची? ती एक सुस्कारा टाकत बोलली. हो, तुला काय वाटलं? त्याने विचारलं. नथिंग, मला कुठे काय वाटलं, ती त्याच्यापासून नजर चोरत बोलली. तसं त्याने तिला बेडवर बसवलं आणि तो पण तिच्या बाजूला बसला. जान, अगं तू इतकी पॉझिटिव्ह का होतेस? डोंट यू ट्रस्ट मी? त्याने विचारलं.
मीत, काही काय बोलता तुम्ही? तुम्हाला माहीत आहे माझा तुमच्यावर किती विश्वास आहे ते. पण ती बोलता बोलता थांबली. पण काय जान? त्याने विचारलं. पण मीत, मलाच कळत नाही मी तुमच्या बाबतीत का एवढी पॉझिटिव्ह होते. मला सतत भीती वाटत असते की तुम्ही माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार. आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरं आलं तर? मी तुम्हाला कोणाशीच शेअर नाही करू शकत मीत. मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय, ती रडकुंडीला येत बोलली. तसा त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला. श्श, असं काहीच होणार नाही. मी कधीच तुझ्यापासून दूर नाही जाणार. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची डेफिनेशन पूर्णच होणार नाही जान. मी, माझा देह, माझा श्वास न श्वास फक्त तुझा आहे. जिथे जानू आहे तिथे तिचा मीत असेलच. त्या दोघांना कोणीच वेगळं नाही करू शकत. कळलं? म्हणून हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक. तो तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलला आणि तिला छातीशी कवटाळलं त्याने. तशी ती थोडी सावरली. आय एम सॉरी, ती तोंड पाडत बोलली. इट्स ओके बच्चा, बस आता जास्त विचार नको करू, तो तिला थोपटत बोलला. बाय द वे जानू, मी तुला ऑफर दिली होती की तू माझी PA बनावी. बघ, आता तू माझी PA असतीस तर ही रोजी नसती इथे. पण तू सबशेल रिजेक्ट केली होती माझी ऑफर. ह्या अमित राज्याध्यक्षाची PA बनण्यासाठी तरसतात मुली. तिथे तुला मिळालेली ही ऑफर तू चक्क धुडकावून लावली होतीस. आठवते की नाही? त्याने तिचा चेहरा हाताने वर करून विचारलं. नकोय मला ती पोस्ट. मला माझी आधीचीच पोस्ट हवी आहे. बरं झालं लक्षात आलं. मी कधीपासून ऑफिस जॉईन करू? सांगा ना, तिने विचारलं. अरे देवा, झालं चालू हिचं ऑफिस जॉईन करण्याचं खूळ सुरू. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काही बोललात का तुम्ही? तिने डोळे बारीक करत त्याला विचारलं. नाही, मी कुठे काय बोललो? तो सारवासारव करत बोलला. मग सांगा, कधीपासून येऊ मी ऑफिसला? की तुम्हालाच वाटत नाही मी ऑफिसला यावं असं? हां? ती एक भुवई वर करून बोलली. असं का वाटतंय तुला? मला खूप आवडेल तू तुझी आयडेंटिटी बनवलेली. फक्त मला वाटत होतं की तुला इतक्यात दगदग नको, ऑफिसचं टेन्शन नको. म्हणून मी तुला थोडं लेट ऑफिस जॉईन करण्याबाबत बोलत होतो. बास, आय केअर फॉर यू स्वीटहार्ट. मला काळजी वाटते तुझी, तो बोलला. डोंट वरी मीत, मी स्वतःची नीट काळजी घेईन. आणि अशीही आधी पण तर मी जातच होते ऑफिसला, ती बोलली. आधीची गोष्ट वेगळी होती जानू. नाव यू आर मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्ष. सो यू आर व्हेरी प्रेशियस, तो बोलला. तुम्ही ना उगाचच मला जास्त स्पेशल असल्याची फिलिंग करवून देतात, ती थोडं लाजत बोलली. यू आर स्पेशल माय लव्ह, डोंट यू लाईक इट? त्याने विचारलं. ऑफकोर्स मीत, इनफॅक्ट आय लव्ह इट, ती त्याच्या नाकावर नाक घासत बोलली. तसा तो हसला. ओके देन, फ्रॉम नेक्स्ट वीक यू कॅन जॉईन अवर ऑफिस, तो बोलला. पुढच्या आठवड्यापासून तो तिला ऑफिस जॉईन करायला सांगत होता. तसा तिला खूपच आनंद झाला. तिने तर त्याला मिठीच मारली. खरंच? तिने विचारलं. हो खरंच. आता तर तू लवकरच ऑफिसला यावं असंच मला वाटतंय. म्हणजे घरी तर घरी, ऑफिसमध्ये पण मला रोमांस करता येईल, तो तिला डोळा मारत बोलला. तशी ती पुन्हा डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. नाही हां, ऑफिसमध्ये आपलं रिलेशन ऑफिशियलच असेल. हजबंड वाईफचं रिलेशन ऑफिसच्या बाहेर. ओके? ती हाताची घडी घालून बोलली. ओ हॅलो मिसेस अमित राज्याध्यक्ष, आय एम द बॉस ऑफ दिस ऑर्गनायझेशन. म्हणून जे मी बोलतोय तेच होईल. ओके? तो तिच्या गालावर बोट फिरवून बोलला. तुम्ही असाल तुमच्या ऑर्गनायझेशनचे बॉस, पण तुम्ही विसरताय आय एम युअर बॉस. म्हणून माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही. ओके? ती त्याचा गाल चिमटीत पकडत बोलली. असं? ओके माझी झाशीची राणी, तू जे म्हणशील तेच होईल. खुश? तो बोलला तशी हसली ती. एनिवे जानू, आज कॉफी टेस्ट नव्हती केली का तू? त्याने विचारलं.
नाही ना, विसरले आज. काय झालं? चांगली नव्हती का? तिने विचारलं. नाही ना, खूपच पाणचट होती. गोड लागलीच नाही, तो बोलला. ओ, आय एम सॉरी मी दुसरी आणते, ती बोलली. त्याची काही गरज नाही जान, तूच माझं तोंड गोड कर आता, तो बोलला. तशी ती गालात हसली आणि हलकेच त्याच्या ओठांवर तिने तिचे ओठ टेकवले आणि स्मूच केलं. नाव हॅपी, ती बोलली. येस माय डिअर जान, सो मच हॅपी. नाव बाय, तो हसून बोलला आणि खाली निघून गेला. त्याने नाश्ता केला आणि मग तो ऑफिसला निघून गेला. गुड मॉर्निंग बॉस, ऑफिसमध्ये आल्या आल्याच रॉनीने अमितला ग्रीट केलं. व्हेरी गुड मॉर्निंग रॉनी, हाऊ वॉज युअर ट्रीप? अमितने विचारलं. कारण 2 दिवस रॉनी ट्रीपला गेलेला होता. तशी त्याने ऑफिशियल सुट्टीच मागितली होती त्याच्या बॉसकडून, म्हणून आज तो डायरेक्ट तिथूनच ऑफिसमध्ये आला होता. इट वॉज नाईस बॉस, थँक यू, रॉनी बोलला. आता ते दोघेही अमितच्या केबिनमध्ये होते. तोच रोझीने दरवाज्यावर नॉक केलं आणि ती आत आली. गुड मॉर्निंग सर, मे आय डिस्कस टुडेज शेड्यूल? रोझी बोलली. येस प्लीज, डू इट फास्ट, अमित बोलला. तसं रोझीने त्याला आजच्या दिवसाचं पूर्ण शेड्यूल सांगितलं आणि ती केबिनच्या बाहेर जाऊन तिच्या डेस्कवर जाऊन बसली. रॉनी, सिंगानियासच्या प्रेझेंटेशनचं काम कसं चाललंय? अमितने विचारलं. बॉस, अगदी उत्साहात कामाला लागले आहेत सगळे. आपलं प्रेझेंटेशन कसं बेटर होईल असाच विचार करून सगळे एफर्ट्स घेत आहेत, रॉनी बोलला. ग्रेट, आय ट्रस्ट देम ऑल, दे विल डू देअर बेस्ट, अमित बोलला. येस बॉस, रॉनी पण बोलला. ओके रॉनी, लिसन, पुढच्या वीकमध्ये जानू ऑफिस जॉईन करणार आहे. सो मेक ऑल सिटिंग अरेंजमेंट ऑफ हर, तिच्या बसण्याची सगळी अरेंजमेंट नीट कर, अमित बोलला. ओके बॉस, मी तुमच्या बाजूची केबिन मॅमसाठी रेडी करायला सांगतो, रॉनी बोलला. नो रॉनी, बाजूची केबिन नको, ती आधी ज्या डेस्कवर बसायची तोच डेस्क तिच्यासाठी रेडी कर. आय वॉन्ट हर इन फ्रंट ऑफ माय आईज, ऑलवेज, मला नेहमी ती माझ्या डोळ्यांसमोर असायला हवी, तो बोलला. त्याच्या ओठांवर एक स्माईल होती. म्हणजे बरोबर त्याच्या केबिनच्या समोरचा डेस्क तो तिच्यासाठी रेडी करायला सांगत होता, जिथे ती आधी बसत होती, जेणेकरून तो जेव्हा पाहिजे तेव्हा तिला बघू शकला असता. पण इथे रॉनी मात्र गालात हसला. ओके बॉस, रॉनी बोलला. त्याला माहीत होतं त्याच्या बॉसचं त्यांच्या बायकोवर किती जास्त प्रेम आहे. मरणाच्या दारातून परत आणलं होतं त्याच्या बॉसने त्याच्या प्रेमाला, जे त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. इथे जानू तिच्या रूममधलं आवरत होती. तसं तर त्यांच्या घरात इतका मोठा स्टाफ होता जो वेळोवेळी येऊन रूम क्लीन करत असायचा. पण अमितचं आणि तिचं कपाट मात्र ती स्वतःच लावायची. तिला आवडायचं ते काम, ज्यामुळे तिच्या मीचच्या सगळ्या कपड्यांवरून तिला प्रेमाने हात फिरवता यायचा. जाम भारी वाटायचं तिला. सध्या तेच काम करत बसली होती ती. इतक्यात तिचा फोन वाजला. मधू कॉलिंग येत होतं. तिने खुश होऊनच फोन घेतला. हे हाय मधू, हाऊ आर यू? जानूने विचारलं. मी बरी आहे, तू कशी आहेस? मधूचा समोरून कोरडा आवाज आला. हे मधू, काय झालं? तुझा आवाज असा का येतोय? आर यू ओके? जानूने काळजीने विचारलं. कारण प्रत्येक वेळी मजामस्ती करणारी मधू आज तिला थोडी डल वाटत होती बोलण्यातून. नथिंग जानू, आय एम ओके, मधू बोलली. मधू, मला माहीत आहे नक्कीच काहीतरी आहे जे तू लपवत आहेस माझ्यापासून. तू मला सांगणार नाही का? जानू बोलली. तसा मधूचा बांध फुटला आणि ती हमसून हमसून रडू लागली. हे मधू, काय झालं? तू रडतेस का? प्लीज रडू नको यार, नाहीतर मी पण रडेन. जानूचे डोळे पण आत्ता पाणावले होते. जानू, अर्णव? मधू हुंदके देत होती. अर्णव? त्याचं काय? जानू अगदी जीव एकवटून तिला विचारत होती. जानू, मला असं वाटतंय की अर्णव ना आता माझ्याशी आधीसारखा नाही वागत. तो तुटक तुटक वागतोय, मधू बोलली. म्हणजे? जानूने न समजून विचारलं. म्हणजे आधी जसा तो नेहमी मला आय लव्ह यू बोलायचा तसं नाही बोलत आता. आधी नेहमी मला बाहेर फिरायला घेऊन जायचा,
तसं आता खूपच कमी, म्हणजे नाहीच नेत कुठे फिरायला. ऑफिसमधून पण रोज उशिरा येतो. काही बोलायला गेले तर चिडतो माझ्यावर. मला काहीच कळत नाही आहे जानू, तो मला अवॉइड करतोय. त्याचं बाहेर दुसरीकडे अफेअर तर सुरू नसेल ना? मधू बोलली आणि रडू लागली. पण अफेअर शब्द ऐकून इथे जानूच्या हृदयात मात्र चर्र झालं. हे मधू, नाही नाही, असं काही नसेल. अर्णव असा नाही आहे ग. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो असं काही नाही करणार. जानू खूप पोट तिडकीने तिला सांगत होती. मग काय कारण असेल जानू? मी काय करू? मला काहीच समजत नाही. नुसता विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली आहे, मधू बोलली. 1 मिनिट मधू, तू आधी रिलॅक्स हो. मला सांग, हे कधीपासून चाललंय? जानूने विचारलं. महिना झाला असेल, मधू बोलली. आणि तू मला हे आत्ता सांगतेस? जानू चिडली तिच्यावर. सॉरी ना जानू, मला वाटलं का उगाच तुला त्रास द्यायचा, मधू बोलली. आली मोठी मला त्रास देणारी. तू मीतला बरी कॉल करतेस, पण मला नाही करणार ना, जानू रागवत बोलली. नाही अगं, जिजूंनीच काल मला कॉल केला होता. तसे अधूनमधून करतात ते मला कॉल, मधू बोलली. ओके मधू, ते राहू दे. तू ऐक आधी. अर्णव नक्कीच असं काही करणार नाही. जसं तुला वाटतंय, तो खूपच सॉर्टेड मुलगा आहे. मला वाटतंय की कदाचित ऑफिसमध्ये काही टेन्शन असेल तर, कामाचं किंवा नवीन प्रोजेक्टचं टेन्शन. तू एकदा शांतपणे बोल ना त्याच्याशी. त्याला नक्की कसला त्रास होत आहे? कदाचित त्याचं टेन्शन दुसरंच असेल आणि तुला मात्र वेगळंच वाटत असेल. तू एकदा बोलून तर बघ त्याच्याशी. आणि तसंच काही असेल तर मी ह्यांच्याशीही बोलते. ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील, जानू बोलली. हो अगं, त्याला ऑफिसचं पण टेन्शन असूच शकतं ना. माझ्या डोक्यात हे कसं आलं नाही. थँक्स जानू, मी आजच त्याच्याशी बोलते. थँक्यू सो मच डिअर, मधू बोलली. यू आर मोस्ट वेलकम डिअर. आता रडणं बंद कर आणि बी स्ट्रॉंग. अर्णवशी बोलल्यानंतर तो काय बोलला मला नक्की सांग, ओके? आय एम ऑलवेज देअर फॉर यू डिअर, जानू बोलली. येस शुअर, थँक्स, बाय डिअर, मधू बोलली. तसं जानूने पण बाय बोलून फोन ठेवून दिला. आता रात्र झाली होती. राज्याध्यक्ष हाऊसमध्ये सगळ्यांची जेवणं आटोपली होती. शतपावली करून अमित आणि जानू त्यांच्या बेडरूममध्ये गेले. अमित बेडवर मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसला होता. तोच जानू फ्रेश होऊन आली. कम, त्याने त्याची 4 बोटं हलवून तिला जवळ यायला सांगितलं. तशी ती बेडवर आली आणि त्याच्या बाजूला जाऊन बसली. तिने त्याच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं होतं. जान, सी, हाऊ इज इट? मोबाईलमध्ये एक डायमंड सेट तिला दाखवून तो बोलला. वाव, इट्स सो ब्युटिफुल, ती बोलली. यू लाईक इट ना? मला वाटलंच होतं तुला माझी चॉईस नक्कीच आवडेल, तो हसून बोलला. मीत, मला तुमचं सगळंच आवडतं. पण कोणासाठी आहे हा नेकलेस? तिने विचारलं. ऑफकोर्स तुझ्यासाठी, तो बोलला. व्हॉट? माझ्यासाठी? पण का? आता तर कोणतंच ओकेजन पण नाही आहे. मग इतका कॉस्टली नेकलेस कशासाठी? ती बोलली. मला तुला काही द्यायचं असेल तर त्यासाठी ओकेजनची काय गरज आहे? मी तुला केव्हाही काहीही देऊ शकतो. आणि गिफ्ट द्यायला कशाला हवं कोणतं ओकेजन? आणि तुला ओकेजनच हवं असेल तर बर्थडे येतोय ना माझा, म्हणून माझ्याकडून तुला गिफ्ट, तो बोलला. तसे तिने मनातच डोळे फिरवले. मीत, तुमचा बर्थडे आहे तर मी तुम्हाला गिफ्ट द्यायला हवं, नाही का? आणि असेही तुमचा बर्थडे यायला अजून 1 महिना बाकी आहे, ती बोलली. सो व्हॉट? पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या बर्थडे पार्टीत माझ्या जानूने हा डायमंड सेट घालावा, तो बोलला. ओके बाबा, तुमच्यापुढे तुम्ही मला कधी जिंकू देणार आहात का? ती बोलली. तुझ्यापुढे हा अमित राज्याध्यक्ष नामोहरम झालेला आहे मॅडम. आणि तू म्हणते तुला मी जिंकू देत नाही. दिस इज नॉट फेअर डार्लिंग, तो चेहरा बारीक करत बोलला. ओके ओके, बास आता. जास्त नौटंकी नका करू. करा तो नेकलेस ऑर्डर, ती हसून बोलली. तसा तो पण हसला आणि त्याने तो डायमंड नेकलेस ऑर्डर केला. मीत, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला,
थोड्या वेळाने ती बोलली. येस जान, बोल, काय झालं? त्याने काळजीने विचारलं. तसं जानूने आज मधूसोबत झालेलं तिचं सगळं संभाषण त्याला सांगितलं. अमित पण त्यावर विचार करू लागला. ओके, तू नको टेन्शन घेऊ. मी उद्या अर्णवशी बोलतो. जर ऑफिसचं काही टेन्शन असेल त्याला तर नक्कीच मी सॉर्ट करतो ते. यू डोंट वरी, ओके? अमित तिला समजावत बोलला. मी मधूला समजावले तर आहे की कदाचित ऑफिसचं टेन्शन असेल त्याला, पण जर तसं नसलं आणि खरंच जसं मधूला वाटतंय तसं बाहेर त्याचं एक्स्ट्रा अफेअर. ती पुढे काही बोलणार इतक्यात अमितच बोलला. असं काही नसेल. तो माझा भाऊ आहे. त्याला मी पूर्ण ओळखतो. तो असं करणं शक्यच नाही. अमितने तिला आश्वस्त केलं. तशी ती शांत झाली. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. पण जगात असे काही नवरेही असतात ना, जे आपल्या बायकोला फसवतात आणि बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात. पण त्या बायकांची पण मजबुरी असते. त्यांना माहीत असूनही त्या सगळं सहन करतात, कारण त्यांना त्यांचा संसार टिकवायचा असतो. ती भावूक होत बोलली. हो, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तो एवढंच बोलला. तसं तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं. त्यांचं माहीत नाही, पण मी माझ्या मीतला कोणाशीच शेअर करू शकत नाही आणि कधी करणारही नाही. यू आर ओनली माइन, ओके? ती त्याला दम देतच बोलली. तसा तो गालातच हसला. जानू, तू म्हणतेस की तू मला शेअर करणार नाहीस. आपल्या दोघांमध्ये कोणी येऊ शकत नाही, पण भविष्यात तुला मला शेअर करावंच लागेल डिअर. आपल्यामध्ये तिसरं कोणीतरी येणारच आहे, तो बोलला. तशी ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत बोलली. म्हणजे? तिच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न त्याला दिसत होते. त्यांच्यात तिसरं कोणी येणार ह्या विचारानेच जणू ती घाबरली होती. जणू खरंच तिसरं कोणीतरी येणार होतं त्यांच्यामध्ये. पण तिला तसं भेदरलेलं पाहून त्याने तिला उचलून त्याच्या मांडीवर बसवलं. म्हणजे हेच माझी जान, की भविष्यात आपलं बाळ येईल ना आपल्यातलं प्रेम शेअर करायला? तो तिच्या पोटावर त्याचा हात ठेवून बोलला. तशी पूर्ण शरीरात एक सुखाची लहर वाहून गेली तिच्या. आपोआपच चेहऱ्यावर स्माईल आली आणि डोळ्यांच्या कडा थोड्या ओलावल्या. मीत, आपलं बाळ? ती किंचित हसून बोलली आणि तिने तिच्या पोटावर असलेल्या त्याच्या हातावर तिचा हात ठेवला. एक अनामिक आनंद तिला मिळत होता त्यांच्या बाळाची आई होण्याच्या फक्त फिलिंगनेच. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.